नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नोकरीची संधी या चॅनलमध्ये मी अभिषेक आपलं सहर्ष स्वागत करत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण भूगोल या विषयाची जी वरील 20 प्रश्नांची माहिती पाहणार आहोत. तर याच्यामध्ये पहिला जो प्रश्न आहे तो भारताच्या मुख्य भूमीची दक्षिण सीमा किती अक्षांश आहे? तर भारताच्या मुख्य भूमीची दक्षिण सीमा ही 8°88' एवढी अक्षांश आहे. त्याच्यानंतरचा पुढचा जो प्रश्न आहे तो भारताची मानक वेळ आणि ग्रीनविच वेळेत किती अंतर आहे? तर आपल्याला विद्यार्थी मित्रांनो माहीत आहे की भारताची मानक वेळ आणि ग्रीनविच अक्षांश याच्यामध्ये 5.5 तासाचं अंतर आहे, म्हणजेच 5 घंटे 30 मिनिटांचं अंतर आहे. त्याच्यानंतरचा पुढचा जो प्रश्न आहे तो म्हणजे भूमध्य रेषेपासून भारताच्या दक्षिण टोकाची दूरी किती आहे? तर भूमध्य रेषा म्हणजे ज्याला आपण विषुववृत्त म्हणतो आणि या ठिकाणी समजा भारत आहे आपला, तर ही जी अंतर आहे ते जवळपास 752 किलोमीटर एवढं अंतर आहे. त्याच्यानंतर पुढचा जो प्रश्न आहे तो म्हणजे भारताच्या स्थळ सीमेची लांबी किती आहे? तर भारताच्या स्थळ सीमेची लांबी म्हणजे आपला हा भारत देश आणि भारत देशाची जी बेटे वगैरे आहेत, अंदमान निकोबार बेट असतील, त्याच्यानंतर लक्षद्वीप बेट आहे, तर या सर्व बेटांच्या आणि भारताच्या कळची जी सीमा आहे ती पॅरामीटर किती आहे या ठिकाणी सांगितलं, तर 15,200 इतकं पॅरामीटर आहे. त्याच्यानंतर भारताच्या मुख्य भूमीच्या तटरेखाची लांबी किती आहे? तर भारताची जी मुख्य भूमी आहे त्याच्या तटरेखाची, मगाचा जो प्रश्न होता तो भारताची जी भूमी आहे आणि बेटे आहेत त्याची होती, परंतु आता फक्त भारताची जी मुख्य भूमी आहे त्या तटरेखाची लांबी ही 6,100 किलोमीटर इतकी आहे. त्याच्यानंतर भारताच्या एकूण तटरेखांची लांबी ही किती आहे? तर भारताची जी कोस्टल बॉर्डर आहे फक्त आणि फक्त कुठली, गुजरातपासून या ठिकाणी पश्चिम बंगालपर्यंत ही जी तटरेखा आहे भारताची, त्या तटरेखाची लांबी ही जवळपास 7,516 किलोमीटर इतकी आहे. त्याच्यानंतरचा पुढचा जो प्रश्न आहे तो म्हणजे संपूर्ण भारताच्या किती टक्के भागावर पर्वत आणि पहाडांचा विस्तार आहे? तर पर्वत आणि पहाडांचा विस्ताराचा विचार करायचा झाल्यास 28.8% भागावर पर्वत आणि पहाडांचा विस्तार आहे. त्याच्यानंतर पुढचा जो प्रश्न आहे तो म्हणजे संपूर्ण भारताच्या किती टक्के क्षेत्रफळावर मैदान आहे? तर संपूर्ण भारताच्या जवळपास 44% इतक्या 44% इतक्या भागावर मैदानी आहेत. पुढचा जो प्रश्न आहे तो म्हणजे कोणत्या राज्याची सागरी किनारपट्टी सर्वात लांब आहे? तर भारतातील गुजरात हे जे राज्य आहे, या गुजरात या राज्याची किनारपट्टी ही सर्वात लांब आहे. त्याच्यानंतर भूमध्य रेषेच्या जवळ कोणते स्थान आहे? भूमध्य रेषेच्या जवळ इंदिरा पॉईंट हे स्थान आहे. कारण याच्यामध्ये बघा, भारताच्या नकाशाचा विचार करायचा झाल्यास भारताचा जो नकाशा आहे त्याच्यामध्ये सर्वात दक्षिणेकडील जे पॉईंट आहे ते इंदिरा पॉईंट आहे आणि या ठिकाणी भूमध्य रेखा जाते, तर सर्वात जवळचं या ठिकाणी भूमध्य रेखेला इंदिरा पॉईंट हे ठिकाण असणार आहे. त्याच्यानंतर इंदिरा पॉईंट कुठे स्थित आहे? तर इंदिरा पॉईंट हे लक्षद्वीप, अंदमान आणि निकोबार बेटे याच्यामध्ये स्थित आहे. त्याच्यानंतरचा पुढचा जो प्रश्न आहे तो म्हणजे कोणत्या राज्याची सागरी किनारपट्टी सर्वात छोटी आहे? तर याच्यामध्ये केरळ या राज्यातील सागरी किनारपट्टी सर्वात छोटी आहे. सॉरी, पश्चिम बंगाल या राज्याची आहे. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे तो पुढचा प्रश्न आहे भारताची स्थल सीमा कोणत्या देशासोबत सर्वाधिक आहे? तर याच्यामध्ये बांगलादेश या देशासोबत सर्वात जास्त भारताची स्थल सीमा आहे. पुढचा प्रश्न आहे भारतातील सर्वोत्कृष्ट नैसर्गिक बंदर कोणते आहे? तर भारताचे सर्वोत्कृष्ट नैसर्गिक बंदर हे आपल्याला माहीत आहे, ते म्हणजे मुंबई हे आहे. त्याच्यानंतर पुढचा जो प्रश्न आहे तो भारतातल्या पूर्वसागरी किनारपट्टीला कोणत्या नावाने ओळखले जाते? तर भारतातील जी पूर्व किनारपट्टी आहे त्याला कोरोमंडलम या नावाने ओळखले जाते, तर भारताची जी पश्चिम किनारपट्टी आहे त्याला मलबार म्हणतात आणि भारताच्या पूर्व किनारपट्टीला कोरोमंडलम असं म्हटलं जातं. त्याच्यानंतर प्राचीन भारताचा कोणता भौगोलिक भाग प्राचीन आहे? तर प्राचीन भारताचा प्राचीन भौगोलिक भाग हा प्रायद्वीपीय पठार हा आहे. त्याच्यानंतर कोकण किनारा कुठून कुठपर्यंत स्थित आहे? तर कोकण किनारा हा गोवा ते दमण यापासून स्थित आहे.
त्याच्यानंतर पुढचा जो प्रश्न आहे तो लक्षद्वीप समूहातील द्वीपांची निर्मिती कशाद्वारे झालेली आहे. तर लक्षद्वीप समूहातील द्वीपांची निर्मिती ही प्रवाळापासून तयार झालेली आहे. तर प्रवाळ म्हणजे अनेक जी कीटक आहेत ते अनेक काळापासून एकत्रित येतात आणि त्यांचा संच होतो आणि ते कीटक काय होतात तर असे घट्ट होतात आणि त्यापासून काय होते तर असे हे बेट तयार होते. तर अशा प्रकारे प्रवाळांपासून हे बेट तयार झालेले आहेत ते म्हणजे लक्षद्वीप बेट ते तयार झालेले आहेत. त्याच्यानंतर न्यूमूर द्वीप कोठे स्थित आहे. तर न्यूमूर द्वीप हे अंदमान सागरामध्ये स्थित आहे. तर विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे आपण आजच्या व्हिडिओमध्ये भूगोल या विषयाचे एकूण 20 प्रश्न बघितलेले आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो आपल्याला व्हिडिओ कसा वाटला हे आपल्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. सोबत आपला हा चॅनल सबस्क्राईब करा. आपला हा चॅनल आपल्या जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांपर्यंत शेअर करा जेणेकरून त्यांना अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट भेटत राहतील. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र.